नमस्कार, मी पंजाब डक, सोलापूर जिल्हा, पंढरपूर, आटपाडी, क्रूडवाडी त्या परिसरामध्ये, त्याच्यानंतर सांगोला त्या परिसरामध्ये आज दुपारनंतर 3:30च्या नंतर तिकडे देखील पाऊस सुरू होणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर बारामती, दोन, श्रीगोंदा त्या परिसरात देखील आज पाऊस सुरू होणार आहे. इकडे बीड जिल्ह्यात कडाश तिकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे. त्याच्यानंतर बीड अहिल्यानगरकडे देखील पाऊस आज दुपारच्या नंतर सुरुवात होणार आहे, पण रात्रीच्या नंतर वाढत जाईल. त्याच्यानंतर इकडं संगमनेर, अकोले, संगमनेरला चालू झालं आहे, अकोलेकडे आता थोड्या वेळात तिकडे देखील सुरुवात होईल. आणि इकडं परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा, बुलढाणा जिल्हा, इकडं जालना जिल्हा, संभाजीनगर त्या भागात देखील आज दुपारनंतर बऱ्याच भागात सुरुवात होणार आहे. अमरावती देखील सुरुवात होईल, नागपूरकडे होईल. सांगायचं झालं तर आज 15 तारखेला बऱ्याच भागामध्ये 8 दिवस विश्रांती घेतलेला हे पाऊस ते आज दाखल होणार आहे, म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. जालना जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्ह्यात अद्यापर्यंत पाऊस पडलेलाच नव्हता, काही भाग सोडूनच दिलेला आहे. त्या भागात देखील धाराशिव जिल्हा, लातूर जिल्ह्यात देखील आज बऱ्याच भागात पाऊस होणार आहे. पण राज्यात मात्र आज पाऊस सुरू झाल्याच्या नंतर दररोज उद्या 16ला ते आणखीन वाढत जाईल, 17ला आणखीन परत फरक पडेल, पुन्हा 19च्या नंतर पुन्हा आणखीन जास्त पाऊस वाढत जाणार आहे. 22 तारखेच्या नंतर पुन्हा काय होणार आहे, एक लो प्रेशर, एक चक्रीवादळ आहे, त्या चक्रीवादळ येणार आहे. आणि ते चक्रीवादळाच्या पाठीमागे परत एक चक्रीवादळ, एक प्रणाली तयार होणार आहे. मग हे गेल्याच्या नंतर हे काय होणार आहे, पूर्व विदर्भातून पश्चिम विदर्भाकडे जाणार आहे, पश्चिम विदर्भाकडून इकडे जळगाव जिल्ह्यातून उत्तर महाराष्ट्र का म्हणजे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव ह्या पट्ट्यातून जात असताना तिकडं विदर्भामध्ये मग 20च्या नंतर चांगला जोराचा पाऊस पडेल. पण तिकडं जर जास्त पाऊस पडत असल्यामुळं मराठवाड्यामध्ये परभणी, जालना, संभाजीनगर या भागामध्ये रिमझिम पाऊस सुरू होईल, बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सांगायचं झालं तर 5 ऑगस्टपर्यंत आता सर्व दररोजच वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे, वेगवेगळा भाग धरणार आहे, सगळीकडे एकदाच जाणार नाही, दररोज वेगवेगळा पडणार आहे. आज देखील नंदुरबार जिल्हा आतापर्यंत पाऊस काही भागात झालेलाच नाही, त्या भागात देखील आज नंदुरबार जिल्ह्यात देखील दाखल होणार आहे. धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्हा, येवला तालुका, अंदोर, सूल, वैजापूर, गंगापूर, सिल्लोड त्या परिसरात देखील आज बऱ्याच भागांमध्ये पावसाची हजेरी लावणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. 17-18च्या नंतर तिकडं तेलंगणातला देखील पाऊस वाढणार आहे, म्हणून हा तेलंगणातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा. इकडे छत्तीसगडकडे चांगला पडणार आहे, मध्य प्रदेशकडे इकडे खंडवा तिकडे देखील जास्त राहणार आहे, बैतूलकडे देखील जास्त राहणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्ष द्यायचा. सांगायचं झालं तर राज्यात मध्ये आता आज एवढे दिवस थांबलेला पाऊस आज 15 तारखेपासून बऱ्याच भागामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी 2:30-3च्या नंतर सुरुवात होणार आहे, काही ठिकाणी 5:30-6च्या नंतर होईल, आणि काही ठिकाणी रात्री 8-9च्या दरम्यान सुरुवात होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. उद्यापासून ते पाऊस वाढत जाणार आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, बीड जिल्ह्यातला काही कडाष्टीचा पट्टा, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा, देगलूर, उदगीर, अक्कलकोट ह्या परिसरातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आजपासून म्हणजे आज 15ला जे पाऊस सुरू होईल, 16ला तुमचा पाऊस आणखीन वाढणार आहे, त्याच्यानंतर 17च्या नंतर आणखीन जास्त फरक पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर तुमच्या ह्या 5-7 जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सगळ्या महाराष्ट्रात पाऊस होता, पण सोलापूर जिल्ह्यात नव्हता, लातूर जिल्ह्याच्या काही भागात नव्हता, बीड जिल्ह्याच्या काही भागात नव्हता, नांदेड जिल्ह्याच्या नव्हता, त्याच्यानंतर इकडं देगलूर, कंधार त्या परिसरामध्ये नव्हता. तिकडं मात्र आता आज 15पासूनच तिकडं पाऊस सुरुवात होईल, 16ला आणखीन वाढेल, 17ला जास्त वाढेल, 18-19 आणखीन वाढत जाईल, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. तुम्ही घाबरू नका, तुमच्याकडे देखील पाऊस येणार आहे. आणि आणखीन एक जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा, नंदुरबार जिल्ह्याचा शहादा भागामध्ये काही ठिकाणी आणखीन पाऊस पडलेला नाही, काही क्षेत्रामध्ये तिकडं देखील आज रात्रीच्याला पाऊस सुरू होणार आहे. आणि त्याच्यानंतर शेवटच्या आठवड्यात मात्र नंदुरबार जिल्ह्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यावा. तसेच खास करून पुणेकर, मुंबईकर, नाशिक तिकडं त्या परिसरात मुंबईच्या लोकांना आता दररोजच आजपासून पाऊस बघायला भेटणार आहे, सरी उसरी त्यांना चालूच राहणार आहेत, म्हणून हा अंदाज मुंबई, पुणे, घाटमाता, महाबळेश्वर म्हणजे कोल्हापूर, सांगली त्या परिसरामध्ये देखील त्या अंदाज लक्षात यायचा. कोल्हापूरकडे देखील आता दररोजच सरी उसरी सुरू राहणार आहेत, म्हणून हे कोल्हापूरकडल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. साताऱ्याकडे देखील तशीच परिस्थिती राहणार आहे, दररोजच पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात घ्यायचा. म्हणजे त्यांच्याकडे सरी मत आता सुरूच राहणार आहेत, म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. आता हे जे पाऊस पडला पण आजपासून सुरू होणार आहे, दररोज तो वाढत जाणार आहे सगळीकडे, म्हणजे एकदाच एकाच ठिकाणी सगळीकडे एकदाच जाणार नाही.
आज 15ला सुरुवात होईल, 16ला बराच भाग धरी, 17ला आणखीन वेगवेगळा भाग, 18, 19 असं दररोज वेगवेगळ्या भागात परत परत जाणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांचं ज्यांनी पेरणी केलेली त्याला जीवदान भेटणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.